ब्रेकनंतर सुपर प्राईम टाइम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। गुरु जर चांगला असला तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होते याची प्रचिती भंडाऱ्याच्या कांद्री गावातील बंद पडत आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आली। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कांद्री हे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख गाव आहे। कधी काळी विद्यार्थ्यांच्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर असलेली कांद्रीची जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल आता विद्यार्थ्यांनी गजबजून गेली आहे। मागील वर्षी फक्त 35 विद्यार्थी असलेल्या या शाळेत मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी हे रुजू झाल्यानंतर पालकांशी त्यांनी संवाद साधला आणि मुलांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढवली। आता या शाळेत 105 विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहेत। की सर्वप्रथम आम्ही पालकांशी संपर्क साधला। उन्हाळ्यात जवळपास 200 ते 250 घरात आम्ही पोहोचलो। एका घरी 4दा या हिशोबाने आम्ही पोहोचलो आणि त्याचा परिपाक असा झाला की आज आमच्या शाळेत 105 पटसंख्या झाली। आमच्या इथे कॉम्प्युटर लॅब आहे, आमच्या इथे स्पोर्ट्स रूम आहे, इंडोर गेम सुरू आहेत, आमच्या इथे स्मार्ट टीव्हीचा वर्ग आहे आणि पुढल्या वर्षी आमची पटसंख्या जवळपास 200च्या घरात जाईल। महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा कमी पटसंख्येमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, कारण राज्य सरकारने 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। सुमारे 18,000 जिल्हा परिषद शाळा बंद होणार असल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे। मात्र या शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी यांनी त्यांच्या कार्यकुशलतेने आणि लोकसहभागातून ही शाळा पुन्हा नव्या रूपात उभी केली आहे। या शाळेमध्ये अगोदरची हालत भरपूर गंभीर होती आणि चौधरी सर मुख्याध्यापक म्हणून आले, त्यांनी शाळेची पटसंख्या पण वाढवली आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देत आहेत आणि शाळा सुधारण चांगल्या पद्धतीने चालू आहे। मागील वर्षी फक्त 35 विद्यार्थी असलेल्या या शाळेत आज 105 विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहेत। मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी यांनी शाळेची भौतिक सोय सुधारली, डिजिटल साधनांचा वापर वाढवला आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया घातला। तर गावातील लोकसहभागामुळे वर्ग खोल्या आकर्षक बनल्यात, डिजिटल शिक्षणाचे साधनही उपलब्ध करून देण्यात आलेत। शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत। सरांनी 100च्या खालती आकडा तर त्यांनी सरांनी 100च्या वरती आकडा नेला आहे। झिरोची हिरो शाळा बनवत आहेत सर। स्वयं खर्चातून टीचर स्टाफ आणलेला आहे सरांनी। आमच्या शाळेत आता ऑनलाईन शिक्षण भेटते, पहिले ऑफलाईनच भेटत होतं। ज्या शाळेत शिकत होतो आम्ही पहिले, आता ऑनलाईन शिक्षण भेटते तर मजा येते। कम्प्युटर, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड पहिले मजा नव्हती येत, आता बहुत मजा येते। ज्या शाळेत शिकत होतो तिथं ब्लॅकबोर्ड, तिथं खडून लिहित होते, तिथं तेवढे समजत नव्हतं आणि मजा नव्हती। आता इथं आम्हाला कम्प्युटर आणि प्रोजेक्टर आहेत, इथं आम्हाला प्रोजेक्टरवर माहिती वगैरे आणि जे चित्र आहेत ते बरोबर दिसतात। जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी महत्त्वाच्या आहेत, कारण त्या सर्वांना शिक्षणाची संधी देतात आणि ग्रामीण भागाच्या विकासात योगदान देतात। त्यामुळे जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल मधील मुख्याध्यापकांच्या या मेहनतीने आणि गावाच्या सहकार्याने बंद होण्याच्या उंबरठ्यावरची ही शाळा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। कांद्रीच्या या शाळेचे उदाहरण जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे। प्रत्येक शिक्षकांनी आपली जबाबदारी सांभाळली तर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी मावेनासी होणार हे मात्र निश्चित। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।